Namaste, I am Abhijit Jadhav, astrologer, numerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार, जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसे करता येईल याची चर्चा करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी मिळत नसेल, तुम्ही नवीन जॉब शोधताय पण तो तुम्हाला जॉब व्यवस्थित मिळत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही काय उपाय केले पाहिजे त्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो आपण आता चर्चा करूया तुमच्या जॉबबद्दल. तुम्ही बरेच प्रयत्न करताय, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय पण म्हणावं तसं तुम्हाला रिझल्ट येत नाहीये, किंवा काही गोष्टी तुम्ही प्रयत्न करताय पण तिथे तुम्हाला काही ना कुठल्या पद्धतीने अडचणी येतात. तर तुम्ही पहिला फोकस करा की तुमची थॉट प्रोसेस काय आहे त्या जॉबबद्दल. जर एखाद्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही अप्लाय करताय, एखाद्या जॉब प्रोफाईलसाठी तुम्ही अप्लाय करताय, त्यावेळेस तुमची थॉट प्रोसेस काय आहे. जर तुमची थॉट प्रोसेस निगेटिव्ह असेल, तुमच्या मनात डाऊट असेल की तुम्हाला हा जॉब मिळेल का नाही, हा जॉब तुम्हाला झेपेल का नाही, तुमचं स्किल याच्यामध्ये पूर्ण होतील का नाही, तुमच्या मनाप्रमाणे ॲडजस्टमेंट होतील का नाही, आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तो जॉब सर्च करताना येत असतील तर इथे तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करायची गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही माइंडसेट चेंज कराल, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, त्यावेळेस तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी चांगले सिच्युएशन्स क्रिएट व्हायला सुरुवात होतील. कारण की तुमचं माइंडसेट खूप गोष्टी मॅटर करतं. असं म्हणतात थॉट बिकम्स रियालिटी. ज्यावेळेस तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह असतील तशीच तुमची रियालिटी बनायला सुरुवात होईल. मग सुरुवातीला तुमचे थॉट चेंज करण्यासाठी मी काही अफर्मेशन्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो. त्यापैकी कोणतीही एक अफर्मेशन तुम्ही रोज 11 टाइम्स किंवा 21 टाइम्स 45 डेजसाठी ग्रीन पेननी लिहायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये कसा चेंज होतोय. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी तुमच्या चेंज व्हायला सुरुवात होतील त्यावेळेस तुम्ही बाय डिफॉल्ट एक मॅग्नेट बनता नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी. हा झाला फर्स्ट उपाय. सेकंड उपाय जो आपला आहे तो अशाच मॅनिफेस्टेशन टेक्निक रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एक व्हाईट कलरचा पेपर घ्या, ग्रीन कलरचा पेन घ्या. तुम्हाला जो जॉब एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला जी सॅलरी एक्सपेक्टेड आहे, तो जॉब ऑलरेडी तुम्हाला मिळाला आहे असं तुम्ही त्या पेपरवर ग्रीन पेननी लिहा आणि तो पेपर तुमच्या वॉलेटमध्ये ठेवून द्या. आणि ज्या वेळेस तुम्ही तो पेपर बघाल, ज्यावेळेस तुम्हाला फ्री टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही तो पेपर काढा, तो पेपरमधले ती अफर्मेशन तुमची वाचा आणि पुन्हा तो पेपर ॲज इट इज तुमच्या वॉलेटमध्ये ठेवून द्या. असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्ही बघाल की तुमचा माइंडसेट खूप वेगळ्या पद्धतीने चेंज होते आणि तुम्ही एक प्रॉपर मॅग्नेट बनताय एका नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी. हा झाला सेकंड उपाय. थर्ड उपाय असा की ॲस्ट्रोलॉजीमध्ये ज्योतिषशास्त्रात कर्माचा कारक ग्रह मानला जातो शनी, आणि हे वर्ष 2024 हे शनीच्या अंमलाखाली आहे. त्यामुळं एखाद्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करताना, जॉब नवीन सर्च करताना तुम्ही तुमचा संकल्प काय आहे, तुमचा इंटेंट काय यावर फोकस करा. मॉरली एथिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. एखादा जॉब मिळवताना तुम्ही मॉरली एथिकली करेक्ट आहे का याची तुम्ही काळजी घ्या. तुमचं कार्मिक अकाउंट क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही अनैतिक मार्गाने तो जॉब, ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर तसा मिळवत असाल आणि चुकून तुम्हाला तसा मिळाला सुद्धा तर तो टिकवणं किंवा त्याच्या रिलेटेडचे जे कॉन्सिक्वेन्स असतील ते थोडेसे त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळं जेवढ्या पद्धतीने तुम्ही प्रॉपरली एथिकल राहताय, कार्मिकली करेक्ट राहताय, अशा गोष्टींचाच तुम्ही अवलंब करा. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही एका शनिवारपासून तुम्ही शनी चालीसा म्हणायला सुरुवात करा आणि तुम्हाला 40 डेज तुम्हाला शनी चालीसा कंटिन्यू म्हणायचे. त्या सॅटर्डेपासून 40 डेज तुम्ही कंटिन्यू काउंट करा. तुम्हाला 40 डेजपर्यंत शनी चालीसा म्हणायचे. आणि जर तुमच्या शेजारी आजूबाजूला शनी मंदिर असेल तर तुम्ही शनी मंदिरात जा, तिथे दर्शन घ्या आणि ते तुम्ही प्रार्थना करा की तुम्हाला तो योग्य असलेला जॉब मिळू दे म्हणून. ज्यावेळेस तुम्ही शनी चालीसा कराल, शनीच्या मंत्रांचा जप कराल, शनी मंदिरात जाल, त्यावेळेस बाय डिफॉल्ट तुमचं कार्मिक अकाउंटमध्ये थोडी सुधारणा व्हायला सुरुवात होईल, तशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल. लॉर्ड शनिदेव तुम्हाला ब्लेस करायला सुरुवात करतील आणि तुमच्या जॉबमधले ऑब्स्टिकल्स कमी व्हायला सुरुवात होतील. सो हा झाला तिसरा उपाय. आता हे सगळं तुम्ही करत राहा. तुम्ही त्याबरोबर तुमचं प्रिपरेशन करत राहा, इंटरव्ह्यूची सगळ्या गोष्टी करत राहा. आणि ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू आहे, ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यूच्या डेट शेड्यूल होतीये किंवा काय, अशा वेळेस तुम्ही लाईट कलरचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. किंवा मी याआधी शेअर केलेल्या व्हिडिओजमध्ये तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुम्हाला कोणता लकी कलर आहे तो कलर वापरण्याचा प्रयत्न करा. ब्लॅक कलरचा यूज तुम्ही इंटरव्ह्यूच्या टाईममध्ये कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळवणं थोडं इझी जाईल.
जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, लकी कलर्स माहिती असेल तर तुम्ही ते यूज करण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्हाला त्यातली माहिती नसेल तर तुम्ही लाईट कलरचा यूज करा, तुम्हाला त्यातून सक्सेस मिळायला सुरुवात होईल. आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता त्यावेळेस पॉझिटिव्ह माइंडसेटनी जा, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही आता शनी चालीसा करताय, शनी मंत्रांचं पठण करता आणि तरीही तुम्हाला काही वाटतं की आपण त्या लेवलपर्यंत पोहोचत नाहीये, स्टील तुमच्या सबकॉन्शियसमध्ये काहीतरी तुम्हाला गडबड वाटतेय, किंवा काही लोक शनी चालीसा, शनी मंत्रांचा जप करू शकत नसतील, तर त्यांच्यासाठी एक स्विचवर्ड शेअर करतो. तर स्विचवर्ड असा आहे, रिच डिवाइन जॉब काउंट. रिच डिवाइन जॉब काउंट, तो तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल. त्याचा तुम्ही रोज 45 वेळा सकाळ संध्याकाळ असं जप करण्याचा प्रयत्न करा, किंवा तो तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशन डायरीमध्ये लिहायचा प्रयत्न करा, आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसे पॉझिटिव्ह चेंजेस होतात. सो हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. एपिसोड आवडला असेल तर लाईक कॉमेंट पण करा, आणि तुमच्या करिअरमधले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते लवकरात लवकर संपून तुम्हाला एक चांगला जॉब मिळावं ही प्रार्थना. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग फॅक्टसोबत, इंटरेस्टिंग उपायांसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी, टेक केअर, बाय बाय.